संभाजीनगरमधून पाचोड ग्रामीण रुग्णालयाच्या फायर सेफ्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आग विझवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या चक्क रिकाम्यात। रुग्णालयात फायर ऑडिट झालं तरी कसं असा गंभीर सवाल उपस्थित करण्यात येतोय। टाक्यांना जोडण्यात आलेलं पाण्याचं कनेक्शनही तुटलेल्या अवस्थेत आहे। याबाबत वैद्यकीय अधीक्षक अनिल पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय शिडे यांनी। काय सांगाल, काय संपूर्ण सध्या आमच्याकडे ट्रॉमा आणि RH मध्ये MS-200 फायर सप्रेशन सिस्टीम ही फायरची आता व्यवस्थित चालू आहे। पण त्या अगोदर एक फायर सिस्टीम आमच्याकडे इन्स्टॉल केलेली होती। त्या फायर सिस्टीममध्ये ॲक्च्युली तो सिस्टीम बसवल्यानंतर आम्ही माझ्या अगोदरचे पण मेडिकल सुप्रिटेंडेंट आणि मी आम्ही 2 वेळेस महानगरपालिका फायर मुख्य ह्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे आणि 2 वेळेस पत्रव्यवहार केला आहे, तरी त्यांचं ऑडिट झालेलं नाही। पण सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये तिन्ही ठिकाणी जी आता नवीन सिस्टीम फायरची बसवलेली आहे ती FM-200 फायर सप्रेशन सिस्टीम आता ही व्यवस्थित चालू आहे। काही घटना वगैरे झाल्यानंतर त्याच्या ह्याच्याने आम्हाला तो फायरचं सॉल्व्ह होऊ शकतो। नक्कीच जर पाहायला गेलं तर रुग्णालयातील जी अवस्था होती ती आपण सकाळी दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे फायर ऑडिट झालं नाही, मात्र ती यंत्रणा जी आहे ती दुरुस्ती केल्या जाईल अशा पद्धतीचं प्रतिक्रिया जी आहे ती आता वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।